नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असिस्टंट कमिशनरच्या आपल्या बॅचबद्दल माहिती दिली होती. कराड कोचिंग क्लासेसवर आपली बॅच सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी लिव्ह रूल्स कंप्लीट आहेत, जनरल कंडिशन्स कंप्लीट आहेत, त्याच्यानंतर MRTPचा कायदा आहे, राईट टू इन्फॉर्मेशन सर्व्हिस ॲक्ट आणि सोबतच महानगरपालिकेचा जो कायदा आहे याचंसुद्धा एक 13 तासाचं रेकॉर्डिंग ऑलरेडी आपल्या कोर्समध्ये अपलोडेड आहे. जवळपास 13 लेक्चर त्याच्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत आणि इथून पुढचं सुद्धा जे आपले लेक्चर्स आहेत ते सुद्धा आपण 28 फेब्रुवारीपर्यंत आपली असिस्टंट कमिशनरची बॅच आपण कंप्लीट करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती की जे लोक आपल्या क्लासेसची फीस अफोर्ड करू शकत नाहीत अशा लोकांसाठी कायद्याचं एक बेसिक अंडरस्टँडिंग देणारे काही लेक्चर्स मी तुमच्यासाठी यूट्यूबवर अपलोड करणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही अजूनही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये तुम्हाला एक कायद्याची जी ओळख आहे, म्हणजे हा महानगरपालिकेचा कायदा नेमका आहे काय, म्हणजे मी नेहमी सांगत असतो कुठल्याही कायद्याबद्दल आपल्याला जर माहिती चांगली करायची असेल, समजा कायदा जर मोठा असेल, तुम्हाला जर सांगितलं की हा डोंगर चढायचा आहे, याच्यामध्ये 5000 पायऱ्या आहेत, तर तुम्हाला एक थोडंसं कंटिन्यू करण्याला त्याच्यामध्ये आपल्याला सोपं पडतं. म्हणजे 1500 पायऱ्या चढल्यानंतर वाटतं की आता एवढं राहिलेलं आहे, अजून त्याच्यामध्ये 100 चढल्या की अजून 100 कमी झाल्या. एक कॉन्फिडन्स आपल्याला तो कंप्लीट करण्यासाठी 538 पेजेसचा कायदा, त्या कायद्याची पूर्ण व्याप्ती माहिती असल्याशिवाय, त्या कायद्याची एक सरळ साध्या भाषेमध्ये स्टोरी रूपामध्ये ओळख असल्याशिवाय तुम्ही तो कायदा कंप्लीट करू शकणार नाही. ठीक आहे, आणि हे सगळं कायदा तुम्हाला 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला सगळा सिलेबस कंप्लीट करायचा आहे, तरच तुम्ही असिस्टंट कमिशनरच्या कॉम्पिटिशनमध्ये कुठेतरी टिकून राहाल. TCSकडे एक्झाम आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये 1.25 महिन्यामध्ये कायदा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. हा सिलेबस कसा कंप्लीट करायचा हे पण तुम्हाला येणाऱ्या काही सेशन्समध्ये मी सांगणार आहे. आपल्या क्लासेसमध्ये तसा अर्धा 50% पोर्शन ऑलरेडी कंप्लीट आहे, राहिले फक्त 50% जो आपण 28 फेब्रुवारीपर्यंत आरामशीर आपण कंप्लीट करू शकतो. ह्या बॅचमध्ये आपण खूप साऱ्या टेस्टसुद्धा घेणार आहेत. ठीक आहे, पण आता हे सेशन जे आहे पहिलं सेशन, ह्याच्यामध्ये कायद्याची ओळख तुम्हाला करून देणार आहे. पुढे तुम्ही हे लेक्चर पुढे कंटिन्यू करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कायद्याची ओळख चांगल्या पद्धतीने, म्हणजे एक प्रकारे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. स्टोरी रूपामध्ये मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, बाकी तुम्हाला बॅचबद्दल काही माहिती असेल, काही तुम्हाला काही अजून काही डाऊट वगैरे असतील तुमचे, तर तुम्ही ह्या नंबरला मला फोन करून माझ्याशी तुम्ही संवाद साधू शकता आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही क्लिअर करू शकता. तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, आता ह्या सेशनमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं सेक्शनच्या कॉम्प्लिकेशनमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार नाही. हे सेशन फक्त आणि फक्त कायद्याची तुम्हाला एक ओळख करून देण्यासाठी आहे, कारण ही फार जास्त गरजेची आहे. TCSच्या परीक्षा तुम्ही जर म्हटलं तर TCS तुम्हाला कोणत्या प्रकरणात काय दिले हे सुद्धा विचारू शकतं, कोणत्या सेक्शनमध्ये काय दिले हे सुद्धा विचारू शकतं. मग हे सगळे सेक्शन लक्षात ठेवायचे असतील तर आपल्याला अगोदर सगळे जे चॅप्टर्स आहेत, कोणत्या प्रकरणात नेमकं काय दिलं हे आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. एक गोष्टरूपी पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं सेशन आहे, एकदम अवजड आपल्याला वाटू नये, भीती वाटू नये म्हणून एक स्टोरीच्या रूपामध्ये आपण हे सगळं समजून घेणार आहे. तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये महानगरपालिकेचं पाणी येतं, रस्त्यावर आपण त्याच्यामध्ये, आता तुम्ही महानगरपालिका क्षेत्रात राहत असाल तर महानगरपालिकेचं, नगरपालिकेचं, ग्रामपंचायत भागात राहत असाल तर ग्रामपंचायतचं. रस्त्यावर आपण डांबर टाकलेलं बघितलेलं असतो, कचरा उचलणाऱ्या गाड्या आपण बघतो. एखादा नवीन मॉल जर बनवायचा असेल तर मॉलला परवानगी द्यावी लागते. एखादं तुम्हाला हॉटेल जर इस्टॅब्लिश म्हणजे बनवायचं असेल तर त्याच्यासाठी परवानगी द्यावी लागते. किंवा तुम्हाला एखादा कत्तलखाना उभारायचा असेल तर त्यासाठी सुद्धा परवानगी द्यावी लागते. झोपडपट्टीचं पुनर्वसन करायचं असू द्या, आपल्या मुंबईला चालू आहे अदानी साहेबांचं, मुंबई महानगरपालिका पाहिजे त्यांना त्याच्यासाठी. त्याच्यानंतर टॅक्स, म्हणजे आपण जे पाहिलं ना, एवढं इलेक्शनमध्ये म्हणजे अक्षरशः लोकांना घरामध्ये वॉशिंग मशीन येत होत्या, सोनं येत होतं, सगळं काही येत होतं. ठीक आहे, एवढा सगळा स्पॉन्सर एखादा बिझनेसमॅन का करत होता? ठीक आहे, महानगरपालिका एवढी का महत्त्वाची आहे? जर तुम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन वगैरे जर समजायला करायचं असेल तर हे सुद्धा तुम्हाला या कायद्यामध्ये बघायला मिळणार आहे. टॅक्स असू द्या, प्रॉपर्टी टॅक्स असू द्या, ड्रेनेज असू द्या, पार्क असू द्या, उद्यानं असू द्या, ठीक आहे, रस्ते, ट्रॅफिक सिग्नल्स, हे सगळं काही जे आहे हे सगळं कोण सांभाळतं तर आपली महानगरपालिका, ज्याला आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं आपण म्हणतो. आणि ह्या सगळ्यांचं संविधान म्हणजे काय, हे सगळंचं कुठे काय, ह्याचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर आपला महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949. ठीक आहे, जो तुम्हाला इथे पाठीमागे दिसतोय. आता कायद्याची रचना जर तुम्ही बघितली याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे चॅप्टर टू चॅप्टर जर समजा आपण बघितलं, कायद्याचं पूर्ण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये जवळपास म्हणजे 538 पेजेसचा हा आपला कायदा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 31 प्रकारचे आपले चॅप्टर्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात. तर ते एक एक चॅप्टर बाय चॅप्टर जर आपण बघायचं म्हणलं, पहिला जो चॅप्टर तुम्हाला इथे दिसतोय, म्हणजे प्रकरण 1 ज्याला आपण म्हणतो प्रारंभिक,
कुठल्याही कायद्यामध्ये तुम्ही कुठला जरी कायदा बघितला त्याच्यामध्ये असा चॅप्टर जो असतो ह्याच्यामध्ये आपल्याला काय केलं असतं तर कायद्याचं नाव दिलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे जसं आपण आपलं आधार कार्ड असतं तसं कायद्याचं नाव म्हणजे काय तर हा आपला एक प्रकारचा पहिला पार्ट आपला असतो. ह्याच्यामध्ये कायद्याची ओळख तुम्हाला सांगितलेली असते, याची व्याख्या तुम्हाला ज्या महत्त्वाच्या असतात त्या दिलेल्या असतात. ठीक आहे, कायद्याची सीमा सांगणारा एक प्रकारचा कणा म्हणून या पहिल्या चॅप्टरकडे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की प्रिलिमिनरी म्हणजे ओळखपत्र, कायद्याचं नाव काय, कायदा कधीपासून आहे, कायद्याचं वय किती आहे, ठीक आहे, हे सगळं तुम्हाला सांगितलं जातं. 1949चा हा कायदा आहे, म्हणजे तुमच्या आपल्या आजी आजोबांच्या वयाचा हा एक प्रकारचा कायदा आहे. कुठे हा कायदा लागू होतो म्हणजे मुंबई असू द्या, ठीक आहे, नवी मुंबई असू द्या, आपली ठाणे असू द्या, नाशिक असू द्या, पिंपरी चिंचवड असू द्या, ठीक आहे, संभाजीनगर असू द्या, अशा सगळ्या प्रकारच्या महानगरपालिकांसाठी हा कायदा लागू होत असतो. नवी म्हणजे जी आपली बृहन्मुंबई आहे, बृहन्मुंबईचं त्याच्यामध्ये इकडे हे आधार कार्ड नाही आहे. ठीक आहे, त्याचा सेपरेट त्याच्यामध्ये कायदा आहे, जो आपण आपल्या बाकीच्या परीक्षांसाठी आपण बघितलेला असतो. तर हा कायदा कधी कसा म्हणजे पास झाला, कधी लागू झाला, कोणत्या नोटिफिकेशननं तो लागू झाला, ठीक आहे, कोणत्या तारखेपासून तो लागू झाला, म्हणजे हा ऑन ड्युटी कधी झाला, इथपर्यंत तुम्हाला पहिल्याच ह्याच्यामध्ये माहिती दिली जाते. त्याच्यानंतर सेक्शन 2 जो असतो, ह्याच्यामध्ये कुठल्याही कायद्यामध्ये आपल्याला व्याख्या दिल्या जातात. कॉर्पोरेशन म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, म्हणजे पी-एम-सी असू द्या, बी-एम-सी असू द्या, टी-एम-सी असू द्या, पी-सी-एम-सी असू द्या, ह्याच्या सगळ्या महानगरपालिका आहेत म्हणजेच कॉर्पोरेशन. तर त्याची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. कमिशनर म्हणजे काय? ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे महानगरपालिकेचा CEO ज्याला तुम्ही म्हणू शकता. राजनीतिक नेते येतात, बदलतात, पण कमिशनर मात्र त्याचं काम करत राहतात. सरकारची त्याच्यामध्ये जबाबदारी सांभाळणारा हा कमिशनर असतो. त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटी म्हणजे काय? म्हणजे जे महत्त्वाचे सगळे खर्च असतात, ते सगळे खर्च मंजूर करणारी ही स्टँडिंग कमिटी असते. ही आपल्याला समजावून घ्यायची आहे सेकंड चॅप्टरमध्ये. वॉर्ड कमिटी म्हणजे काय? प्रभाग पातळीवर, ठीक आहे, तुम्ही जर बघितलं तर ती एक प्रभाग पातळीवरचं एक प्रकारचं सरकार आहे. त्याला आपण वॉर्ड कमिटी असं आपण म्हणतो. तुमच्या भागामध्ये रस्ता फुटला किंवा अजून काही झालं, तुम्ही इमिडिएट तक्रार कुठे करता तर तुमच्या वॉर्ड कमिटीकडे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर महानगरपालिका आपली तयार कशी होते हे आपल्याला सेक्शन 3 मध्ये सांगितलंय. म्हणजे एखादं गाव, त्याच्यानंतर ते थोडं शहर मोठं झालं की मग त्याच्यामध्ये नगर परिषद, अजून त्याच्यामध्ये जास्त मोठं झालं तर ते मग महानगरपालिका. म्हणजे आपल्याला हे लोकसंख्येसहित त्याच्यामध्ये सांगितलेलं जे आहे हे सेक्शन 3 मध्ये सांगितलंय. पिंपरी चिंचवडचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता. सुरुवातीला लहान शहर होतं, आता ती एक मोठी महानगरपालिका आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात. एखादं समजा मुंबईमध्ये आपण बघितलं, ते होर्डिंग पडलेली बातमी आपण बघितली. ठीक आहे, लोक म्हणाले मेयरला त्याच्यामध्ये पकडायला पाहिजे, मेयरकडनं चूक झाली. पण खरी जबाबदारी कुणाची आहे हे सगळं बघणं तरी कमिशनरचे, हे आपल्याला कायद्यामध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, थोडक्यात जर सांगायचं म्हणजे चॅप्टर 1 म्हणजे एक प्रकारे कुठल्याही कायद्याचं एक प्रकारचं आधार कार्ड असतं. त्याच्यामध्ये कायद्याचं नाव, पत्ता, ओळख आणि हा कायदा कुठे लागू होतो हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये समजून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर चॅप्टर 2 जो आहे तो तुमचा, ह्याच्यामध्ये तुम्हाला महानगरपालिकेचं एक प्रकारे कॉन्स्टिट्यूशन आपल्याला दिलेलं आहे. काय त्याच्यामध्ये आपल्याला सांगायला पाहिजे, समजा ठीक आहे, नगरपालिका प्राधिकारी, ठीक आहे, हे सगळे तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय काय दिलेलं असतं, महानगरपालिकेची रचना असू द्या, म्हणजे जसं आपण भारताच्या बाबतीत पंतप्रधान कोण, मंत्री कोण, सचिव कोण, ठीक आहे, लोकसभा म्हणजे काय काय इन्क्लूड आहे, सगळं जे आपण बघतो तोच प्रकार इकडे सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की महानगरपालिका चालवतो कोण, काउन्सिलर कसे निवडले जातात, मेयर त्याच्यातनं कसा निवडला जातो, स्टँडिंग कमिटी त्याच्यामध्ये नेमकं काय काम आहे, ठीक आहे, कमिशनर नेमकं काय काम करतो, ठीक आहे, म्हणजे कॉर्पोरेशन म्हणजे सभागृहामध्ये कोण कोण असतात, स्टँडिंग कमिटी, ट्रान्सपोर्ट कमिटी, वॉर्ड कमिटी, कमिशनर, ठीक आहे, हे सगळं जे एक प्रकारची चालवणारी महानगरपालिका चालवणारी जी यंत्रणा आहे, एक प्रकारे शहराचं कॅबिनेट आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायला मिळतं. महानगरपालिकेमध्ये निवडून दिलेले जे नगरसेवक असतात, काउन्सिलर्स, हे सगळे त्याच्यामध्ये असतात आणि या सगळ्यांचं मिळून त्याच्यामध्ये आपली महानगरपालिका बनत असते. आता हे काउन्सिलरमध्ये आरक्षण वगैरे सुद्धा असतं. एस-सीला किती आरक्षण असेल, एस-टीला किती असेल, ओबीसी, वुमेन कशा पद्धतीने आरक्षण असेल. भारतीय संविधानामध्ये सांगितलंय की तुम्ही अशा पंचायतींमध्ये ॲटलिस्ट 1/3 आरक्षण द्या, पण महाराष्ट्र सरकारच्या अमेंडमेंटनुसार आपण ते 50% केलेलं आहे. मग ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर महानगरपालिकांचा कालावधी, जुन्या काळामध्ये ज्यावेळेस 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आपण केली नव्हती, त्याच्या अगोदर सुद्धा महानगरपालिका वगैरे होत्याच की. अगोदर सुद्धा ग्रामपंचायती सुद्धा काही ठिकाणी असायच्या, पण त्या तेवढ्या नियमित पद्धतीने केल्या जात नव्हत्या. मग ते कार्यकाळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी 5व्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. ठीक आहे, तर तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी चॅप्टर याच्यामध्ये बघावा लागतो. ठीक आहे, तुम्ही असं इंग्लिशचं सुद्धा PDF तुमचं त्याच्यामध्ये आपण आपल्या लेक्चर्समध्ये आपण रेफर करणार आहोत, जेणेकरून ज्या लोकांना काही अडचण येते मराठीमध्ये वगैरे, तर त्यांना सुद्धा ह्या गोष्टी समजून येतील.
ठीक आहे. तर तुमच्या काउन्सिलरचं इलेक्शन म्हणजे काय ते आपल्याला सांगितलं आहे. त्याच्यानंतर ड्युटीज, मेयर वगैरे त्यांची पगार वगैरे मी जसं तुम्हाला सांगितलं स्टँडिंग कमिटी, ठीक आहे. सगळ्यात पॉवरफुल कमिटी आपण म्हणू शकतो, म्हणजे बरंच काम हिच्याकडे असतं. ट्रान्सपोर्ट कमिटी, वॉर्ड कमिटी, स्पेशल ॲडहॉक कमिटी, जॉईंट कमिटी, म्युन्सिपल कमिशनर, ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चॅप्टर सेकंडमध्ये चांगल्या पद्धतीने समजावून घ्याव्या लागतात. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर हे आपलं चॅप्टर सेकंडच आहे, प्रकरण 2च आहे. त्याच्यानंतर प्रकरण 3 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. ठीक आहे. येस, नगरसेवक चॅप्टर सेकंडमध्ये तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत बरं का. काउन्सिलर बनण्यासाठी तुमचे काय म्हणजे पात्रता लागते, भारताचा नागरिक पाहिजे, किमान वय किती असायला पाहिजे, अपात्रता त्याच्यामध्ये काय असू शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या कारणास्तव काढलं जाऊ शकतं, म्हणजे भ्रष्टाचार असू द्या, फसवणूक असू द्या, गुन्हा असू द्या, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जर तुम्हाला मेयर आणि डेप्युटी मेयर सांगितलं, चेहराचा जो म्हणजे शहराचा जो आपला चेहरा असतो, ठीक आहे, तर ते सगळं तुम्हाला खरा बॉस जो आहे तो आपला त्याच्यामध्ये मेयर असतो का कमिशनर असतो हे तुम्हाला या ठिकाणी कायद्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटी मी तुम्हाला सांगितलं की एक प्रकारे शहराची फायनान्स मिनिस्ट्री असते, ठीक आहे. जेवढं काही त्याच्यामध्ये मोठे मोठे खर्च असतात महानगरपालिकेचे, ते स्टँडिंग कमिटीमधनंच त्याच्यामध्ये मंजूर होत असतं. त्याच्यानंतर कमिशनर आपला, ठीक आहे, जो IAS अधिकारीच्या लेवलचा तो माणूस असतो, सगळ्या खात्यांचा तो प्रमुख असतो, आदेश देणारा तो मेन माणूस असतो, काही कुणी चुकलं तर त्याच्यामध्ये कारवाई करणारा तो माणूस असतो. राजकीय लोक स्वतःच्या फायद्यासाठी त्याच्यामध्ये महानगरपालिका गारीत घालायला उठलेले असतात, पण त्याच्यामध्ये नियम मात्र चालवण्याचं काम जे आहे ते कमिशनर करत असतो. मेयर आणि कमिशनरची साठगाठ निर्माण झाली तर त्याच्यामध्ये मग महानगरपालिका 12च्या भावात निघून जाते. हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे मुंबईमध्ये एखादी समजा धोकादायक इमारत जरी ठरली, तर मेयर जे आहे त्याच्यामध्ये सांगू शकतो की असं असं आमच्या इथे धोकादायक इमारत आहे, याचं काहीतरी करायला पाहिजे, बघायला पाहिजे. पण कायद्यानुसार आदेश कुणाचा आहे, कमिशनरचा आहे. कमिशनरच त्या इमारतीचं काय करायचं, त्याला पाडायचं काय करायचं, हे सगळं ते दुरुस्ती करायची, हे सगळं त्याच्यामध्ये ठरवत असतो. त्याच्यानंतर तुम्ही जर पुढे बघितलं, आपला जो प्रकरण 3 आहे तो एक प्रकारची प्रोसिडिंग्स आहे. म्हणजे मोठा निर्णय जो असतो तो काही आता व्हॉट्सअपवर घेत नाहीत ते, त्याच्यासाठी मीटिंग बसली पाहिजे. मग मीटिंग किती दिवसात किती मीटिंग बसल्या पाहिजेत, रस्ता असू द्या, कंत्राट असू द्या, टॅक्स असू द्या, पार्क असू द्या, ड्रेनेज असू द्या, हे सगळे निर्णय कुठे होतात तर महानगरपालिकेच्या बैठकीत होतात. मग त्या बैठकीबद्दल कशा पद्धतीने बैठका घेतल्या जातील हे आपल्याला प्रोसिडिंगमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर चॅप्टर 3 मध्ये तुम्ही जर बघितलं, म्हणजे तुम्हाला याच्यात अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. म्हणजे सदस्य प्रश्न विचारू शकतात का, एखादा सदस्य गैरहजर राहत असेल तर त्याचा काय परिणाम होतो, ठीक आहे, एखादा निर्णय वैध कधी होत असतो, ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सगळ्या महानगरपालिकेच्या म्हणजे स्टँडिंग कमिटी, ट्रान्सपोर्ट कमिटी यांच्या सगळ्या बैठका ज्या असतात त्या प्रॉपर इथे दिलेल्या नियमानुसारच तुम्हाला घ्याव्या लागतात. म्हणजे मनात आलं काहीतरी केलं असं नाही चालत, या पद्धतीनेच तुम्हाला ते करावं लागतं. क्वेश्चन्स विचारण्याचा तुमचा जो अधिकार आहे तो नगरसेवकांना अधिकार आहे. कमिशनरला प्रश्न विचारण्याचा, एखाद्या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार होत असेल त्याच्यावर शंका घेण्याचा, ठीक आहे. रस्त्याचं काम 2 कोटीचं आहे, तर काउन्सिलर विचारू शकतो हे काम इतकं महाग का. हे सगळे जे अधिकार आहेत हे सगळे अधिकार तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघायला मिळतात. म्हणजे सदस्यावर काही सदस्य जर गैरहजर असले तर मीटिंग योग्य प्रकारे बोलवलेली असेल तर निर्णय तरी सुद्धा वैधच राहत असतो. समजा मला काहीतरी पर्सनल कामाला मी तिकडे निघून गेलो, महानगरपालिकेचं काम बंद पडत नाही, जरी मी नगरसेवक त्याच्यामध्ये असेल तरी, ठीक आहे. हे सगळं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे पुण्याच्या एखाद्या सभेमध्ये पाणी पुरवठा प्रकल्पाचा प्रकल्प मंजूर झाला, काही नगरसेवक त्यावेळेस आले नव्हते, तरी सुद्धा तो निर्णय त्याच्यामध्ये वैध असतो. तो निर्णय त्याच्यामध्ये पुढे मीटिंग नियमानुसार त्याच्यामध्ये चालू राहत असते. हे सुद्धा कायद्यामध्ये स्पष्ट सांगावं लागतं. त्याच्यानंतर चॅप्टर 4 जर तुम्ही बघितला, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय सांगितलं, तर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या नेमणुका आणि सेवेच्या शर्ती ज्याला आपण म्हणतो. एक मिनिट. ठीक आहे. महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या नेमणुका, त्यांच्या सेवेच्या शर्ती वगैरे आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजेच काय, याचं थोडक्यात सांगायचं म्हणजे, ठीक आहे, काउन्सिलर आता महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी, ठीक आहे, हे लोक सकाळी 6 पासून रस्त्यावर असतात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं मेयर वगैरे, आता हे लोक जे आपण निवडून देतो काउन्सिलर, यांचे कामं उगा भाषणं देणे, ठीक आहे, मग राजकारण करणे, पोस्टर लावणे, हे सगळंच यांचं काम आहे. म्हणजे कोणाचा बर्थडे असला पोस्टर लावणे वगैरे, हे ह्याच कामामध्ये जास्त बिझी असतात. पण खरी महानगरपालिका कोण चालवतं, तर हे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी, हे आपल्याला या चॅप्टर 4 मध्ये दिलेलं आहे. म्युन्सिपल ऑफिसर्स अँड सर्वंट्स, ठीक आहे, चॅप्टर 4. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, हे लोक सकाळी 6 पासून रस्त्यावर असतात, ड्रेनेज साफ करतात, हॉस्पिटल चालवतात, तक्रारी सोडवतात, लोकांच्या जर काही अडचणी असतील त्याच्यामध्ये ते सगळं हे लोक करतात. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ऑडिटर्स दिसतील,
त्याच्यामध्ये म्युन्सिपल चीफ ऑडिटर दिसेल, म्युन्सिपल सेक्रेटरी दिसेल. हे सगळे जे लोक आहेत, हे सगळेचे सगळे लोक तुम्हाला चॅप्टर 4 मध्ये दिलेले आहेत. कोणते अधिकारी असतात, त्यांच्या नियुक्त्या कशा होतात, त्यांचे अधिकार, शिस्तभंग, शिक्षा, हे सगळं काही आपल्याला चॅप्टर बघायला मिळतं. सिटी इंजिनियर म्हणजे कोण असतो, ठीक आहे, त्याचं काम रस्ते इमारतीच्या बाबतीत असतं. मेडिकल ऑफिसर म्हणजे कोण, त्याचं काम आरोग्य व्यवस्था मेंटेन ठेवणे. चीफ ऑडिटर म्हणजे काय, हिशोब करणे. ठीक आहे, म्युन्सिपल सेक्रेटरी म्हणजे काय, कागदपत्र वगैरे सगळे मीटिंगचे बरोबर ठेवणे. त्याच्यानंतर डेप्युटी आणि असिस्टंट कमिशनर, ठीक आहे, ज्याचे तुम्ही आता परीक्षा वगैरे त्याच्यामध्ये देत आहात. प्रशासनाचा सगळा कारभार तुमच्याकडे असतो. प्रशासनाचं काम जे करणं आहे, डेप्युटी आणि असिस्टंट कमिशनर. तर तुम्हाला नोकरी लागल्यानंतर नेमकं तुम्हाला काय काम करायचे, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर इतर कर्मचारी, ह्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन 51 मध्ये सांगितलेत किती कर्मचारी पाहिजेत, कोणत्या पदावर पाहिजेत, नियुक्तीचा अधिकार कमिशनरकडे कशा पद्धतीने आपण दिलेला आहे. ठीक आहे, हे सगळं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. त्याच्यानंतर पुढे जे काही सगळे अधिकारी कर्मचारी आहेत, याच्याबद्दल काही शास्ती लावायची असेल वगैरे, शास्तीचा आपला वेगळा नियम आहे. इथे तुम्हाला जास्त काही सांगितलेलं नसतं. फक्त एवढं सांगितलेलं असतं की कर्मचारी शास्ती कशी तिकडल्या ह्याच्याप्रमाणे लावली जाईल. एखादा कर्मचारी लाच घेत असेल किंवा कामात निष्काळजीपणा करत असेल, त्याला दंड कसा द्यायचा, निलंबन कसं करायचं, बडतर्फी कशी करायची, हे सगळं जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कोणी रजेवर गेलं तर ऍक्टिंग ऑफिसर नेमला जातो, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. महानगरपालिकेचा कर्मचारी आता ठेकेदारांसोबत संबंध ठेवून जमत नाही. त्याच्यामध्ये तुमचाच कॉन्ट्रॅक्टर, तुम्हीच त्याला काम देणार आणि तुम्ही त्याच्यामध्ये पैसे खाणार, हा प्रकार असून चालत नाही. दुर्दैवाने ते सगळ्या गोष्टी आपल्याकडे चालतात. आपण पाहिलं मुरलीधर मोहोळांवर त्याच्यामध्ये बरेच आरोप झाले होते पुण्यामधले, की ते गाडी जे घेऊन फिरत होते त्याच्यामध्ये कुठल्या तरी कंपनीची किंवा एखाद्या दुसऱ्या ठेकेदाराच्या बिझनेसमॅनच्या कंपनीची गाडी घेऊन फिरत होते. मग हे बिझनेसमॅनचा आणि मेयरचं साठालोटं लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते, रवींद्र दंगेकरांनी. तुम्ही ते बातमीमध्ये ऐकलेलं असेल. तर एक सांगायचं तात्पर्य काय आहे, की कर्मचाऱ्यांनी ठेकेदारांसोबत संबंध ठेवायचे नाही, कुठल्या कंत्राटामध्ये भाग घ्यायचा नाही, हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जर समजा आता मुंबईमधलं तुम्ही एक अभियंत्यावर, एक इंजिनियरवर एक उदाहरण आलं होतं, ज्याच्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम परवानगीचा आरोप झाला होता. तर सेक्शन 56 प्रमाणे त्याचं निलंबन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. चॅप्टर 4 म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आर्मी. ठीक आहे, हेच लोक आहेत जे कायदा जमिनीवर त्याच्यामध्ये उतरवतात, कायद्याचं जमिनीवर पालन करतात. खरी महानगरपालिका कोण चालवतं, हे जर आपल्याला मनात प्रश्न असेल तर ते हे लोक आहेत. ठीक आहे, ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर चॅप्टर 5 जो आहे, अत्यावश्यक सेवा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इसेन्शियल सर्व्हिसेस असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर इसेन्शियल सर्व्हिसेस तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेस म्हणजे काय, आता एक शहर म्हणून आरोग्य व्यवस्था त्याच्यामध्ये मेंटेन असली पाहिजे. समजा सगळे हॉस्पिटलवाले जर समजा उपोषणाला बसले, सगळे आता जे गव्हर्नमेंट डॉक्टर उपोषणाला बसले, तर कसं चालायचे शहर, तर ते तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एक दिवस पाणी बंद झालं, कचरा उचलला नाही, हॉस्पिटलचे दरवाजे बंद झाले, तर सगळ्या शहरामध्ये अराजकता माजून जाईल आणि हा कायदा सगळं होऊ देत नाही. ठीक आहे, इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे त्यांच्यावर काही निर्बंध लावलेले आहेत. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. पण अत्यावश्यक सेवा म्हणजे काय, पाणी पुरवठा, ड्रेनेज, हॉस्पिटल, फायर ब्रिगेड, स्वच्छता, हे कर्मचारी सरकारच्या परवानगीशिवाय तुमचं काम सोडू शकत नाहीत. त्यांना रजा वगैरे सुद्धा कशा पद्धतीने घेता येईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे, कोविडमध्ये सुद्धा, अक्षरशः कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सफाई कर्मचारी जर संपावर गेले असते तर काय झालं असतं. ठीक आहे, हे होऊ नये म्हणून कायदा त्यांना थांबवण्याचं काम करत असतो. ठीक आहे, मोठी रोगराई, पूर, भूकंप, दंगल, अशा सगळ्या गोष्टी ज्या त्याच्यामध्ये येतात, ह्या सगळ्या गोष्टींना एमर्जन्सी घोषित करण्याचा जो अधिकार आहे, तो सुद्धा तुम्हाला या कायद्यामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, कोविड काळामध्ये तुम्ही उदाहरण पाहिलं असेल, पुणे मुंबईमध्ये डॉक्टर, सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी यांना सक्तीने ड्युट्या लावल्या होत्या. मग हे सक्तीने ड्युट्या लावायचा अधिकार कुठे आहे, तर याच महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये तुम्हाला तो बघायला मिळतो. सगळं शहर झोपलेलं असतं, पण सेवा मात्र झोपत नाही, सेवा चालू राहतात. ह्या सेवा चालू ठेवण्याचं काम जे आहे, म्हणजे शहराचं लाईफ सपोर्ट सिस्टीम जे आहे, ते तुम्हाला ह्या अत्यावश्यक सेवांमध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर चॅप्टर 6 जर तुम्ही बघितला, नगरपालिका प्राधिकारी व अधिकारी यांची कर्तव्य, अधिकार, महानगरपालिकेची आवश्यक व स्वच्छाधीन कर्तव्ये, हे आपल्याला या ठिकाणी प्रकरण 6 मध्ये आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे ड्युटीज, पॉवर्स ऑफ म्युनिसिपल अथॉरिटीज अँड ऑफिसर्स, ऑब्लिगेटरी अँड डिस्क्रिशनरी ड्युटीज ऑफ द कॉर्पोरेशन. ह्याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय दिलेलं असतं, हे जर आपण समजून घ्यायचं म्हटलं, म्हणजे महानगरपालिका, असं आपण म्हणतो की महानगरपालिका जरी समजा काही करत नसेल, पण कायदा म्हणतो की ती काही जरी करत असेल तरी मी त्याला हे करायला लावणार. म्हणजे महानगरपालिकेवर कोणती कामं बंधनकारक आहेत, काही गोष्टी अशा असतात त्या महानगरपालिकेने केल्याच पाहिजेत. जर महानगरपालिका करत नसेल तर त्याच्यामध्ये काही अर्थ राहत नाही, महानगरपालिकेलाच काही अर्थ राहत नाही. म्हणजे तिची अत्यावश्यक कामं जी आहेत, ऑब्लिगेटरी ड्युटीज, करायच लागणारी कामं, तिची तुम्हाला एक यादी दिलेली आहे. डिस्क्रिशनरी ड्युटी म्हणजे काय,
तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला जर खासच लोकांचं हित करायचं असेल, तुम्हाला वाटत असेल की आपण चांगल्या कामासाठी आहोत तिथे, तुम्ही करणार असाल तर तुम्ही मर्जीप्रमाणे करू शकता. तर ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑब्लिगेटरी ड्युटीज म्हणजे काय? पाणी पुरवठा. त्याच्यात नाही म्हणून जमणारच नाही. पाणी पुरवठा तुम्ही केलाच पाहिजे. ड्रेनेज असू द्या, कचरा व्यवस्थापन असू द्या, त्याच्यानंतर रस्त्याचं काम असू द्या, पुलाचे काम असू द्या, हॉस्पिटल, दवाखाने, फायर ब्रिगेड, स्ट्रीट लाईट, जन्ममृत्यूंच्या नोंदी घेणं असू द्या लोकांच्या, ही सगळी जे कामं आहेत, ही सगळी कामे ज्याला आपण म्हणतो की ऑब्लिगेटरीज आहेत किंवा कंपल्सरी आहेत, ही महानगरपालिकेला करावंच लागतं. ठीक आहे. पुण्यामध्ये जर पाणी बंद पडलं तर काय होईल? ठीक आहे. नागरिक लोक कोर्टात जाऊ शकतात, कारण महानगरपालिकेचं ते अत्यावश्यक काम आहे, ते त्यांनी केलंच पाहिजे. कोर्टाकडनं काय केलं जाऊ शकतं? कोर्टाकडनं मॅन्डामस महाआदेश जो आपण म्हणतो, जी रिट पिटिशन आहे, त्या रिट पिटिशन प्रमाणे महाआदेश कोर्ट देऊ शकतं. समजा पुणे महानगरपालिकेने एखाद्या भागातला कचरा उचलतच नाहीये, तर ते लोक त्यांचा म्हणजे हा एक प्रकारे त्यांचा फंडामेंटल राईट सुद्धा व्हायलेट होत असतो. याच्यामध्ये ते कोर्टात जाऊन मॅन्डामस वगैरे आणू शकतात, कारण ते अत्यावश्यक ड्युटी आहे. त्याच्यानंतर डिस्क्रिशनरी ड्युटीज. डिस्क्रिशनरी ड्युटीज म्हणजे काय? उद्यानं. ठीक आहे. तुम्ही महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एखादं उद्यान बांधायचे, डिस्क्रिशनमध्ये येत असतं. क्रीडांगण, ग्रंथालय, प्राणी संग्रहालय, सांस्कृतिक कार्यक्रम. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज अ मॅन्डेटरी ड्युटी, किंवा खालीलपैकी कोणतं हे म्हणजे अत्यावश्यक कर्तव्य जे आहे असं तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर तिथे तुम्हाला सांगावं लागेल की म्हणजे त्याच्यात ऑप्शन असतील खाली, ड्रेनेज असेल, कचरा व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर वरीलपैकी दोन्ही आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर वरीलपैकी दोन्ही हे काय आहेत? अत्यावश्यक आहेत. आणि विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिस्क्रिशनरी ड्युटीज असा जर प्रश्न आला, त्याच्यामध्ये क्रीडांगण असू द्या. ठीक आहे. मोठं क्रीडा संकुल तुम्हाला बांधायचे. बऱ्याच शहरांमध्ये अशा प्रकारची क्रीडा संकुल वगैरे त्याच्यामध्ये बांधलेले असतात. तुम्हाला माहिती असतील तुमच्या शहरामध्ये. ग्रंथालय एखादं स्थापन करायचे, प्राणी संग्रहालय एखादं बनवायचे, सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे. हे सगळे जे काम आहेत, हे सगळे डिस्क्रिशनरी ड्युटीज आहेत. त्यांना जर इच्छा असेल करायची तर ते करतील, आणि ते जर समजा त्याच्यामध्ये सुस्त आपलं एकदम खाऊन पिऊन आराम राहणारे जर असतील तर ते करणार नाहीत. त्यामुळे ते या ठिकाणी महत्त्वाचं. त्याच्यानंतर या अथॉरिटीचे फंक्शन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. कॉर्पोरेशनचं काय फंक्शन असतं, स्टँडिंग कमिटीचं काय असतं, कमिशनरचं काय असतं. ठीक आहे. एक सिटिझन्स चार्टर, आता आपण एक नवीन अमेंडमेंट आपण बघतो सिटिझन्स चार्टरची. महानगरपालिकेला सांगावं लागतं की कोणत्या सेवा तुम्ही किती वेळा देणार आहात. ठीक आहे. नागरिकांच्या माहितीसाठी. म्हणजे ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ठीक, आलं लक्षात सगळ्यांनी? म्हणजे ड्रेनेज तुंबलं, लोकांनी तक्रार केली, बीएमसीने 24 तासात ते साफ केलं पाहिजे. ठीक आहे. कारण सेक्शन 63 प्रमाणे त्यांचं ते कर्तव्य पडतं, ते त्यांना करावंच लागतं. ठीक आहे. महानगरपालिका म्हणजे फक्त अधिकार नाही आहे, तर त्याच्यावर जबाबदारी सुद्धा आहे. हे सांगणारा हा आपला एक प्रकारचा चॅप्टर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं, आपला चॅप्टर 7 संविदा कॉन्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो. संविदा किंवा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा आता कामं महानगरपालिका स्वतः करते का? ठीक आहे. म्हणजे महानगरपालिकेचा कमिशनर वगैरे एखादा कॉन्ट्रॅक्ट घेतो, रेती बोलवतो, ठीक आहे, सिमेंट वगैरे काढून रस्ता करतो, असं नाही. ठीक आहे. हे सगळे जे काम आहेत आपण काय करतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देऊन दुसऱ्या लोकांना देत असतो. म्हणजे रस्ता बांधायचा आहे, ड्रेनेज टाकायचा आहे, गार्डन बनवायचं आहे. ठीक आहे. गार्डन म्हणजे कसं, जे डिस्क्रिशनरी ड्युटीमध्ये येतं. रस्ता बांधायचं, ड्रेनेज टाकायचं अत्यावश्यक ड्युटीमध्ये, ते केलंच पाहिजे. आणि गार्डन बनवायचं, आता कोणतं जे जे त्यांना करायचे, हे सगळे काम महानगरपालिका स्वतः करत नाही, त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देत असते. हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट करण्याचा महानगरपालिकेचा अधिकार, कॉन्ट्रॅक्ट कसा करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टचे जे कॉन्ट्रॅक्ट वगैरे जे आहेत, हे सगळं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. महानगरपालिकेच्या वतीने करार करण्याचा अधिकार कुणाकडे असतो आता? तर मेयरकडे असतो का कमिशनरकडे असतो? तुम्हाला परीक्षेला MCQ विचारला जाऊ शकतो. तर तो कमिशनरकडे असतो. ठीक आहे. मोड ऑफ एक्झिक्युटिंग कॉन्ट्रॅक्ट लेखी असला पाहिजे, अधिकृत सही असली पाहिजे, नियमानुसार मंजूर झाला पाहिजे, नाहीतर तो बेकायदेशीर असेल, त्याच्यानुसार तुमचं बिल निघणार नाही. ठीक आहे. ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग कॉन्ट्रॅक्ट असू द्या, बेस्टचा असू द्या, PMPLचा असू द्या. तर सध्या आपण पाहतो सगळे कंत्राटीच लोक भरलेले जातात. तर हे तशा प्रकारचे ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तुम्हाला इथे वेगळे नियम दिलेले आहेत. त्याच्यानुसार तुम्ही ते त्या ठिकाणी करू शकता. एखाद्या पुण्यामध्ये समजा एखाद्या रस्त्याचं काम चालू आहे, ते एखाद्या कंत्राटदारानं अर्धवट सोडलं, ते PMC काय करू शकते, करार रद्द करण्याचा अधिकार असतं त्याच्यामध्ये. हा रद्द करण्याचा अधिकार सुद्धा कुठे मिळतो? चॅप्टर 7 मध्ये मिळतो. त्यामुळे हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. शहरात काही मोफत नसतं, सगळं काही त्याच्यानुसार कॉन्ट्रॅक्टनुसार चालत असतं, आणि महानगरपालिका त्यासाठी लोकांना कॉन्ट्रॅक्टमध्ये पैसे देत असते. ठीक आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? त्याच्यानंतर चॅप्टर 8ची जर आपण माहिती बघितली, चॅप्टर 8 तुम्हाला काय, नगरपालिकेची मालमत्ता, मालमत्तेचे संपादन करण्याचा जो अधिकार आहे. आता हा तुम्हाला कसा दिलाय, म्हणजे जे आपण म्हणतो की PMC मार्केट यार्ड आहे, किंवा महानगरपालिकेची शाळा आहे, हॉस्पिटल आहे, उद्यान आहे, हे सगळं कुणाचं आहे? महानगरपालिकेचं आहे. पण याच्यासाठी कायदेशीर संरक्षण जे आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की म्युनिसिपल प्रॉपर्टी. ठीक आहे. महानगरपालिकेची संपत्ती, महानगरपालिका जी पद्धतीने प्रॉपर्टी संपादन करते, हे सगळं घेण्याचा अधिकार जो आहे तो तुम्हाला चॅप्टर 8 मध्ये बघायला मिळतो. म्युनिसिपल प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये आपण म्हणतो.
ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मालमत्ता घेण्याचा अधिकार कुठे दिला आहे, जमीन घेण्याची पद्धत कशी आहे. कमिशनरला वाटलं की एखाद्या व्यक्तीची समजा जमीन घ्यायची आहे. त्याच्यानंतर जमीन किती रुपयाची जमीन आहे, समजा 2 कोटीची. कमिशनरने त्या व्यक्तीला भेटला, त्याच्यानंतर ठरवलं की मी जमीन 8 कोटीला घेतो, बाकीचे 4-5 कोटी माझ्या घरी पाठवून द्या. असा प्रकार चालत नाही. ठीक आहे. जमीन घेण्याची एक प्रॉपर पद्धत तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही एखाद्या गोरगरिबाची जमीन जबरदस्तीने संपादन करू शकत नाही. त्याच्यासाठी सुद्धा एक पद्धत तुम्हाला दिलेली आहे. मालमत्ता विक्री, त्याचं भाडं, ठीक आहे. काही वाद समजा निर्माण झाला, एखाद्या गरीबावर जर अन्याय झाला, तर तो कुठे त्याने अपील करायची, कुठे जायचं, वाद निवारण कसं केलं जाईल, कराराची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाईल, हे सगळं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. महानगरपालिका जमीन खरेदी करू शकते, एखादी इमारत सुद्धा खरेदी करू शकते शहराच्या विकासासाठी. ठीक आहे. जर एखादा मालक विकायला तयार नसेल, तर मग तुम्ही कुठे जाणार, आपला लँड ॲक्विजिशनचा जो कायदा आहे, ठीक आहे, त्या कायद्याप्रमाणे तुम्ही जमीन वगैरे विकत घेऊ शकता. त्याच्यासाठी सगळ्या तरतुदी इथेच द्यायची काही गरज नाही आहे. महानगरपालिका त्याची प्रॉपर्टी एखादी विकू शकते, ती प्रॉपर्टी भाड्याने देऊ शकते, ती प्रॉपर्टी लीजवर देऊ शकते. पण त्या सगळ्यांसाठीचे नियम जे आहेत ते तुम्हाला याच चॅप्टरमध्ये आपल्याला दिलेले आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे PMCने बस डेपोसाठी जमीन घेतली, मालकाने विरोध केला, ठीक आहे, तर सरकार त्याच्यामध्ये काय करेल, संपादन करेल, जमीन संपादन करेल, लँड ॲक्विजिशन करेल. हे कशामुळे शक्य होतं, तर हे चॅप्टर 8मुळे शक्य होत असतं. ठीक आहे. शिवाजीनगरचं समजा बसस्थानकाला जागा कमी पडते आणि गरजच आहे जास्त जागा घेण्याची, आजूबाजूची जागा घ्यायची आहे, ती सुद्धा जागा ते घेऊ शकतात. कशाप्रमाणे, चॅप्टर 8 प्रमाणे. महानगरपालिकेची मालमत्ता म्हणजे जनतेची मालमत्ता आणि लोकांच्या हितासाठी आपल्या भारतीय संविधानामध्ये एक आर्टिकल 31A इमिनंट डोमेनची एक डॉक्ट्रिन आहे. जास्त लोकांच्या हितासाठी काही कमी लोकांचे अधिकार जर व्हायलेट होत असतील तर ते चालतात, आणि त्याच अधिकारानुसार हा जो अधिकार आहे या ठिकाणी आपल्याला केलेला बघायला मिळतो. आता एक नवीन चॅप्टर आपण याच्यामध्ये ऍड केला, चॅप्टर 8 क. आता महानगरपालिकेची एवढी जागा आहे, महानगरपालिकेने काही फुकट घेतली नाही, लोकांना त्याच्यामध्ये पैसे देऊन लँड ॲक्विजिशन करून ते घेतलेलं आहे. जर कोणी कॉर्पोरेशन प्रिमायसेसवर अतिक्रमण करण्याचा जर कोणी समजा हे प्रकार केलेला असेल, म्हणजे महानगरपालिकेची दुकानं, शाळा, हॉस्पिटलची जागा कोणी वर्षानुवर्षे बेकायदेशीरित्या ताब्यात ठेवलेली असेल, तिथे बोर्ड लावला जातो, दिस इज अ कॉर्पोरेशन प्रॉपर्टी, आणि अशा पद्धतीने महानगरपालिका ते आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकते. कोणी ऐकत नसेल तर मग त्याच्यामध्ये चॅप्टर 8 आहे. ठीक, याच्यामध्ये तुम्हाला व्याख्या दिलेल्या आहेत, काही बेदखलीचा अधिकार दिलेला आहे, काही कुणाची थकबाकी असेल तर ती वसुली दिलेली आहे, कुणाच्या पगारातून कपात करायचं काम दिलेलं आहे. कमिशनरला याच्यामध्ये सिव्हिल कोर्टासारखे अधिकार दिलेले आहेत. जसे सिव्हिल कोर्टाला अधिकार असतात तसे कमिशनरला अधिकार दिलेले आहेत. अपील तुम्ही कुठे करू शकता, जर महानगरपालिकेने तुमचं घर स्वतःच आहे आणि उगाचच महानगरपालिकेने बोर्ड लावला, दिस इज अ कॉर्पोरेशन प्रॉपर्टी, ठीक आहे, जिथे तुमचं सुंदर जे नाव तुमच्या वडिलांनी ठेवलेलं ते नाव तुम्ही बोर्ड लावलं होतं, त्या बोर्डावरच येऊन कागद चिपकला, दिस इज अ कॉर्पोरेशन प्रॉपर्टी, तर मग तुम्ही कुठे जाणार, हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. इविक्शनची पॉवर, आता महानगरपालिकेने जागा भाड्याने दिली, कुणी भाडं भरत नसेल, परवानगी नसेल, तर कमिशनर त्याला बाहेर काढू शकतो. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सिव्हिल कोर्टाचे पॉवर म्हणजे काय, पुरावे घेणे, साक्ष घेणे, एखादं समन्स पाठवणे, आदेश देणे, हे सगळे अधिकार त्याच्यामध्ये कमिशनरला मिळत असतात. ठीक आहे. म्हणजे BMCच्या दुकानामध्ये एखादा समजा व्यक्ती 20 वर्ष झालं भाडे न भरता दुकानदार होता, तर BMC याच्या अंतर्गत ते सगळ्याच्या सगळं भाडे वसूल करू शकते, त्याला बाहेर सुद्धा काढू शकते. ठीक आहे. गव्हर्नमेंट प्रॉपर्टी म्हणजे दुसरी कुणाची नाही आहे, तर ती जनतेची प्रॉपर्टी आहे. हे परत एकदा सांगणारा आपला हा एक प्रकारचा चॅप्टर आहे. तर लक्षात द्या मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या, अशा पद्धतीने कायद्याची आपण ओळख आपल्या काही पहिल्या 2-3 सेशन्समध्ये आपण करून घेणार आहेत. हे आपलं पहिलं सेशन होतं. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक कायद्याची ओळखचं हे सेशन आहे. हे मी आज यूट्यूबवर वगैरे सुद्धा मी टाकणार आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं. असिस्टंट कमिशनरच्या एक्झामसाठी तयारी करत असताना ह्या कायद्याची ओळख आपल्याला चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही कायद्याचं, आता ह्याच्यामध्ये आपण, मी जसं तुम्हाला सांगितलं की 60 ते 65 लेक्चर फक्त एका कायद्याचे मी घेणार आहे. कायदा समजून घेत असताना त्याची एक सरळ साध्या भाषेमध्ये अगोदर ओळख आपल्याला असायला पाहिजे, तरच तो कायदा चांगल्या पद्धतीने आपण समजू शकतो. आणि कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न आला तर तो आपल्याला सोडत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला प्रश्न येतात, सर तुम्ही असिस्टंट कमिशनरची तुम्ही बॅच घेताय, तुम्ही नेमकं TCS प्रमाणे शिकवणार आहेत का, तुम्ही MPSC प्रमाणे शिकवणार आहेत का, तुम्ही IBPS प्रमाणे शिकवणार आहेत. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे, ठीक आहे, कराड लॉ क्लासेसमध्ये आपण कायदे अशा पद्धतीने शिकवतो की तुम्हाला कुठल्या जरी अँगलने प्रश्न विचारला, ठीक आहे, TCS सारखे तुम्हाला सेक्शन बेस जरी प्रश्न आले तरी सुद्धा तुमचा तो प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे. MPSC सारखे तुम्हाला कन्सेप्च्युअल प्रश्न आले तरी सुद्धा तो चुकणार नाही. UPSC सारखे स्टेटमेंट बेस जरी प्रश्न विचारले तरी सुद्धा तुमचे ते प्रश्न चुकणार नाहीत, कारण प्रॅक्टिसमध्ये आपण सगळ्याच प्रकारची प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे. कायदा अशा पद्धतीने करायचा, ठीक आहे, म्हणजे ऊसाचा रस जसा आपण करून पिऊन घेतो कायदा,
तशा पद्धतीने तो तयारी करायची असते. ठीक आहे. तुम्हाला कोणीतरी शिकवत असेल की ते आम्ही तुम्हाला डायरेक्ट रेडीमेड नोट्स देतो, मग बोर्डवर त्याच्यामध्ये मी आपले बुलेट पॉईंट काढून तुम्हाला देणार आणि तेच मी तुम्हाला शिकवणार. ठीक आहे. अशा पद्धतीने शिकलेल्या कायद्यामध्ये तुमचे बरेच MCQ सुटून जातात. ठीक आहे. जो बनवणारा आहे त्याने म्हणजे 2-3 दिवस एखाद्या रात्रमध्ये त्याने सगळं ते तयार केलेलं आहे, एखादा 2-1-2 दिवसामध्ये तयार केलेला आहे. 538 सेक्शनचा जो कायदा आहे हा 1-2 दिवसामध्ये त्याचे नोट्स काढून तुम्ही त्याच्यानुसार असिस्टंट कमिशनर होणार नाही. असिस्टंट कमिशनर थोड्या खाली मी तुम्हाला सांगितलं किती मोठी जबाबदारी आहे प्रशासनाची तुमच्यावर, आणि या लेवलच्या पदाच्या माणसाला त्याच्यामध्ये अशा पद्धतीने अभ्यास करून ठीक आहे तुम्हाला ते अजिबात पोस्ट मिळणार नाहीये. ठीक आहे. कायदा चांगला करायचा म्हणजे कायद्याच्या पद्धतीनेच करायचा, जसा कायद्यांचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. त्याच पद्धतीने अभ्यास करायचा, तरच आपण त्याच्यामध्ये यशस्वी आपण होऊ शकतो. ठीक आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? जसं मी तुम्हाला सांगितलं आपली असिस्टंट कमिशनरची बॅच सुरू आहे. आपल्या ॲप्लिकेशनवरनं तुम्ही कोर्सेस घेऊ शकता. पूर्ण जर कोर्स घेतला तर त्याची 8,000 रुपये फीस आहे, आणि तुम्ही जर फक्त म्हणजे तांत्रिक पोर्शन घेत असाल तर त्याची 6,000 रुपये फीस आहे. बाकी MPSC मुळे तुमची तिकडची तयारी असेल तर तुम्ही हा तांत्रिक पोर्शनचा आपला पोर्शन तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. आणि बाकी तुम्हाला काही अडचण असेल, डाऊट असेल, बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही या नंबरवर मला फोन करून म्हणजे बाकी त्याची माहिती वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. बाकीचं आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये बघूया. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.